नमस्कार. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. महाराष्ट्रात सत्ता बदल झाल्याच्या नंतर राज्यात सर्वाधिक राग कोणावर निघत असेल तर तो देवेंद्र फडणवीस यांच्यावर निघतोय. ताज्या घटनाक्रमामध्ये देवेंद्र फडणवीस ज्या शासकीय बंगल्यामध्ये राहतात त्या बंगल्याचं नाव सागर असं आहे. हा सागर बंगला म्हणजे शासकीय निवासस्थान नव्हे तर एक वॉशिंग मशीन आहे, अशा प्रकारची भूमिका जाहीररित्या काँग्रेसने घेतलेली आहे. काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष त्याचबरोबर काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि राज्याचे माजी महसूल मंत्री म्हणून परिचित असलेले बाळासाहेब थोरात यांनी हे विधान केलेलं आहे. हे विधान करण्याच्या मागची घटना कुठली तर वादग्रस्त ठरलेल्या IPS अधिकारी रश्मी शुक्ला यांचं सागर बंगल्यावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटायला जाणं. रश्मी शुक्ला यांच्यावर फोन टॅपिंगचे आरोप आहेत. फोन टॅपिंगच्या माध्यमातून त्यांनी मवियाचं सरकार येण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला आणि इतकंच नाही, देवेंद्र फडणवीसांच्या 5 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये रश्मी शुक्ला यांनी मर्यादेच्या बाहेर जाऊन अनेक अशा लोकांचे फोन टॅप केले ज्याची त्यांना परवानगी नव्हती. असे सगळे आक्षेप हे मवियाच्या कार्यकाळामध्ये रश्मी शुक्लांवर करण्यात आले. त्यांची चौकशी लागली. त्यांनी महाराष्ट्रातून दूर जाणं पसंत केलं. असं वक्तव्य केलेल्या आणि याच निमित्तानं देवेंद्र फडणवीसांवर शरसंधान करणाऱ्या काँग्रेसला आता आपला नवा साथी सुद्धा सापडलाय. काँग्रेसच्याच आरोपांची री ओढण्याचं काम हे राष्ट्रवादीने तर केलंच आहे, त्याच्या जोडीला आता उद्धव गट सुद्धा याच भूमिकेवर ठाम आहे. सत्ता गेल्याच्या नंतर जे सत्तेविना आहेत त्यांची या निमित्तानं व्यक्त होणारी तडफड ही सुद्धा या सगळ्या वक्तव्यातून अधोरेखित होते. अख्ख्या महाराष्ट्रानं पाहिलं की बळजबरीनं सत्तेत आलेली मविया ही राजकीय रणनीतीच्या माध्यमातून सत्तेतून बाहेर गेली, ती देवेंद्र फडणवीसांच्यामुळे. आणि म्हणून फडणवीस हे डोळ्यातल्या कुसळाप्रमाणे मवियाला सलतायत हे कोणीही नाकारता कामा नये. पण असं जरी असलं तरी दुसऱ्या बाजूला देवेंद्र फडणवीस यांच्या पहिल्या 5 वर्षाच्या कार्यकाळात त्यांना क्लीन चिट चीफ मिनिस्टर अशा पद्धतीनं सुद्धा हिणवलं गेलेलं आहे. याचं कारण असं की दर दिवसागणिक कुठल्या ना कुठल्या तरी फडणवीस सरकारच्या मंत्र्यावर भ्रष्टाचाराचे आरोप विरोधक लावायचे आणि त्याची चौकशी राज्य पातळीवरच होऊन संबंधित मंत्र्याला निष्पाप निर्दोष असल्याचं प्रमाणपत्र मुख्यमंत्र्यांकडून मिळायचं. मुख्यमंत्री त्याच्या पाठीशी उभे राहायचे. फडणवीसांच्या कार्यकाळातला हा सगळा प्रकार हा विरोधकांनी त्या काळात क्लीन चिट देणारा मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांच्या बाबत प्रचारित केला. त्याचीच री सत्तेत असताना मवियानं ओढली आणि आता तीच मविया सत्तेबाहेर फेकलं गेल्याच्या नंतर तेच आरोप फडणवीसांवर करते. देवेंद्र फडणवीस असे लोकांच्या डोळ्यात का खुपतात? फडणवीसांच्या राजकारणाचा कुठला मुद्दा हा सर्वाधिक धोकादायक विरोधकांना वाटतो आणि देवेंद्र फडणवीसांच्या राजकारणातले कोणते टप्पे हे त्यांच्यासाठी सुद्धा आव्हानात्मक आहेत? या सगळ्या गोष्टींची चर्चा आपल्याला या आजच्या लक्षवेधीमध्ये करायची आहे. देवेंद्र फडणवीसांचं वावडं कुणाला या विषयावरील लक्षवेधी चर्चेचा मुद्दा ज्या वक्तव्यांमुळे जन्माला आलाय ती वक्तव्य काय आहेत हे आपण टप्प्याटप्प्याने पाहणारच आहोत. त्यातलं अत्यंत प्राथमिक वक्तव्य हे बाळासाहेब थोरातांकडून झालं. त्यांना उत्तर दिलंय ते भारतीय जनता पार्टीचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी. दोघांची वक्तव्य आपण पाहणार आहोत, त्यानंतर मान्यवरांकडे चर्चेसाठी वळणार आहोत. ठीक आहे. आता शेवटी सागर बंगला कदाचित वॉशिंग मशीन सारखं काम करत असेल. मागच्या 2.5 वर्षात ज्या पद्धतीने चुकीचे कारवाया केल्या, म्हणजे तुमच्या विरुद्ध काही झालं तर तुम्ही त्याच्यावर तुटून पडायचे.
जर एखाद्या अधिकाऱ्यांनी डीसीएम किंवा सीएम सोबत भेट घेतली त्यात काही गैरमानाची गरजच नाही आहे. बाळासाहेब थोरातांना असं काय वाटतं माहित नाही, त्यांच्या मनात काय मला माहित नाही, ते कोणत्या सूटबुद्धीनं काम करतो हे मला माहित नाही. पण अधिकारी आपल्या मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांना भेटायला काय गैर आहे. आणि त्यामुळे मला वाटतं हे सारे वैफल्यग्रस्त झालेले लोक आहेत. चर्चेसाठी आपण आपल्या मान्यवरांकडे वळतो आहोत. आपल्यासोबत कोण कोण जोडलं गेलंय त्याचा परिचय आपल्याला पटकन करून देतो. आपल्यासोबत काँग्रेस आणि भाजपाचे प्रतिनिधी आहेत. काँग्रेसकडून आपल्यासोबत गोपाळराव तिवारी आहेत. भारतीय जनता पार्टीच्याकडून आपल्यासोबत गणेश खंडकर आहेत. राजकीय विश्लेषकांमध्ये आपल्यासोबत दोन मंडळी आहेत, सुशील कुलकर्णी आणि मकरंद मुळे. सर्व मान्यवरांचं आपण चर्चेत स्वागत करूयात. मला चर्चेची सुरुवात ही पहिल्यांदा विश्लेषकांच्याकडून करायची आहे. त्यानिमित्तानं नंतर मग एक एक टप्पा घेऊन मी गोपाळराव तिवारी आणि त्याचबरोबर गणेशराव खंडकर आपल्यापर्यंत पोहोचतो. दोघांना एक छोटीशी राजकीय विश्लेषकांना विनंती आहे, कृपया सातत्यानं आपण समोर कॅमेऱ्यात बघत राहावं आणि आपल्या चेहऱ्यावर पूर्ण प्रकाश असेल याची काळजी घ्यावी. सुशील कुलकर्णी, पहिला प्रश्न आपल्यासाठी. खरं तर शीर्षकातच प्रश्न दडलेला आहे, फडणवीसांचं वावडं कुणाला? तुम्हाला आठवत असेल देवेंद्र फडणवीसांच्या विषयामध्ये एक वाक्य यापूर्वी बोललं गेलं होतं एका ज्येष्ठ राजकीय विश्लेषकाच्याकडून. आपल्याकडे मराठीत एक म्हण आहे, वासरात लंगडी गाय शाणी. पण इथे देवेंद्र फडणवीस म्हणजे लंगड्या गाईत वासरू शाण अशी सगळी स्थिती महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आलेली होती. राजकारणातल्या अनेक लोकांना धोबी पछाड देत देत देवेंद्र फडणवीस राज्याच्या राजकारणात फिरावले. जे भल्या भल्यांना जमलं नाही ते 5 वर्ष सतत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिले. भल्या भल्यांना या शब्दात शरद पवार, शंकरराव चव्हाण ही सगळी नावं आली. सलग 5 वर्ष मुख्यमंत्रीपदी राहिले आणि पुढे असलेली सत्ता पलटवून आपल्या मर्जीतली सत्ता आणण्याचं कसब देखील देवेंद्र फडणवीसांना उत्तम पद्धतीनं जमलं. म्हणूनच या देवेंद्र फडणवीसांच्या राजकारणाला गालबोट लावण्यासाठी विरोधी पक्षाच्याकडून सातत्यानं प्रयत्न होत आहेत. जे स्थापित झालेल्या नेत्यांना जमलं नाही ते फडणवीसांनी करून दाखवलं. हा राजकारणात असाच पुढे जात राहिला कारण 3 राज्यामधलं यश आहे. गोवा, महाराष्ट्र, बिहार इथली जबाबदारी दिल्यावर फडणवीसांनी आपल्या पक्षाला नंबर 1 वर आणलेलं आहे. हे यश, त्यांची राष्ट्रीय स्तरावर होत असलेली प्रतिमा हेच या डोळ्यात सलण्यामागचं साधं सरळ कारण आहे. पटकन आपण या निमित्तानं गोपाळराव तिवारींना बोलतं करूयात. गोपाळराव तिवारी हा सगळा विश्लेषणाचा भाग ऐकत होते, त्यांच्यापर्यंत आवाज नीट पोहोचला असेल. गोपाळराव, मी अपेक्षा करणार नाही की तुम्ही तमाम सुशील कुलकर्णी यांच्या मुद्द्यांचं समर्थन कराल, पण काहीतरी पटण्यासारखं निश्चित असू शकतं. हे बघा प्रसादजी, सर्वप्रथम आपण जे बोललात की मविया कशी घाईनी आणि कशा पद्धतीने सत्तेवर आली, तर मी नम्रपणे सांगू इच्छितो की मवियामध्ये काँग्रेस खापापली नव्हती सत्तेला. जेव्हा राज्यपाल कोश्यारींनी यांना जाऊन भेटले आणि त्यांनी निवेदन दिलं आणि आम्ही सत्ता बनवू नाही असं लेखी निवेदन दिल्यावर बाहेर आल्यावर ज्यावेळेला शिवसेनेकडनं प्रस्ताव आला तेव्हा 1 महिन्याच्या कालावधीनंतर हे सत्ता सरकार आलं आणि ते लोकशाहीचा पोत राखून आलं ते सरकार. दुसरं, आणि सत्तेसाठी अगतिक कोण झालंय हे संपूर्ण महाराष्ट्र बघतोय. आता गोपाळराव त्याच्यावर बोलू. अहो 105 अधिक किती 56 असे निवडून दिले होते हो महाराष्ट्राने. आपण पटकन एकदा फडणवीसांच्या बद्दल बाळासाहेब थोरातांनी केलेल्या विधानावर येऊयात. सागर बंगला हे शासकीय निवासस्थान नसून वॉशिंग मशीन झालंय, इतका काँग्रेसला साक्षात्कार झाला. तो सुद्धा रश्मी शुक्ला गृहमंत्री असलेल्या फडणवीसांना भेटायला गेल्या म्हणून इतकी राग, इतकी चिडचिड का? प्रसादजी, सगळ्यांना माहितीये की रश्मी शुक्ला कुणाच्या सांगण्यावरनं आणि हा एवढा अट्टास का की महाराष्ट्रात आता तुमची सत्ता आहे तरी सुद्धा. आता मी बोलू नेमक्या शब्दात बोलू का तुम्हीच माझ्याकडनं अभिप्रेत जो अर्थ तो मी लावून घेणार? गोपाळराव मी बोललो नाहीये, कदाचित इतर कोणाचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचलाय. आपण बोलत राहा, सलग बोलत राहा. मला बोलायला संधी दिली तर मी बोलू शकेन. जी बिलकुल बोला. लोकशाहीमध्ये ऐकण्याची पण तयारी ठेवावी. मुद्दा असा आहे की फडणवीसांनी 2 जणांचं सरकार आल्या आल्या दुसऱ्या दिवशी हा तपास सीबीआय कडे सुपूर्द केला. का? कारण हे सरकार वैध आहे का अवैध ही टांगती तलवार आहे.
कदाचित उद्या हे सरकार बरखास्त झालं, सुप्रीम कोर्टाने काही निर्णय झाला, काय झाला, तर पहिल्यांदा सोयीची भूमिका घेतली. हे सगळे तपास सीबीआय कडे वर्ग केले, याच्यामध्ये रश्मी शुक्ला, परमवीर सिंगांचे जे काही फोन टॅपिंगचे प्रकरण होते. दुसरा मुद्दा की आता आपण म्हणताय की अट्टाहासाने आले, तर आम्ही अट्टाहासाने आलेलो नाही. आम्ही अगदी सफिशियंट वेळेवर त्या ठिकाणी जो समोर प्रस्ताव आलेला आहे त्यानुसार आम्ही त्या ठिकाणी सत्तेवर आलो. आपण म्हणताय की फडणवीसांचं कर्तृत्व वगैरे वगैरे बरेचसे शब्द वापरले आपण. मला एक सांगा हो, अबकी बार 200 पार म्हणणारे 126 वरनं 103 मध्ये आले आणि त्याच्यात पण 22 जागा काँग्रेस राष्ट्रवादीचे घराणेशाहीच्या जागा आहेत. आणि त्या घराणेशाहीच्या काँग्रेस राष्ट्रवादीचे विद्यमान जसे काही मोहिते पाटील असतील, विखे पाटील असतील, असे अनेक जण आहेत, मदनदादा भोसले असतील, असे अनेकांवर हे सरकार चाललेलं आहे. गोपाळराव, ठीक आहे, आपण याच्यावर बोलूच. गोपाळराव, आपण याच्यावर बोलू. या निमित्तानं तुम्ही स्वतःच काँग्रेस राष्ट्रवादीत घराणेशाही आहे हे पण मान्य केलं. मला हेच कळत नाही, पण दुसरा मुद्दा ज्याला विषयाला धरून थोडंसं राहावं लागेल. रश्मी शुक्ला भेटायला गेल्यानंतर चिडचिड का झाली? म्हणजे रश्मी शुक्ला भेटायला आल्यानंतर विरोधकांमध्ये घबराट पसरली आहे का? नाही, बिलकुल नाही. कोण म्हणतं? तुम्ही तुमचं चिडचिड होण्याचं कारण काय, घबराट पसरण्याचं कारण काय? घबराट तुमच्यात पसरली आहे तर तुम्हाला स्वतः सत्तेत असून महाराष्ट्राच्या सीआयडी आणि पोलीस खात्यांवर तुमचा अविश्वास आहे आणि तुम्हाला सेफ होण्याकरता तुम्ही तो तपास सीबीआय कडे केला ना. आता 15-20 दिवसात, महिन्यावर आल्या एक दुसऱ्या तिसऱ्या दिवशी एकनाथ शिंदे तुमचा शपथविधी झाल्यावर तिसऱ्या दिवशी तो तपास तुम्ही सीबीआय कडे दिला. घबराट आम्हाला नाहीये, त्यांना आहे, त्यांचं आहे. काय माहिती आता काय कारण आहेत ती. गोपाळरावांना उत्तर देण्याच्यासाठीची संधी मला द्यावी लागेल, ती पटकन गणेश खंडकर यांना देतोय. गणेशजी, आपण बोलणार आहात? नाही, मला प्रसादजी, माझ्याकडनं तुम्हाला उत्तर काय अपेक्षित आहे? गोपाळ तिवारी असं म्हणतात की रश्मी शुक्ला यांच्या निमित्तानं अविश्वास स्थानिक संपूर्ण यंत्रणेवर दाखवला जातो आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे विरोधकांमध्ये अजिबात घबराट नाही हे दोघं जण भेटले म्हणून. अर्थात एक पोलीस अधिकारी हा गृहमंत्र्यांना भेटायला जाण्याच्या पलीकडे यात काही फारसं दडलं असेल का? आणि घबराट त्यांना आणि सीबीआय कडे तपास दिला. जर राज्यात तुमची स्वतःची सत्ता आहे तर तुम्ही तपास सीबीआय कडे द्यायचं कारण काय? आता रश्मी शुक्ला फोन टॅपिंगचं प्रकरण तुम्ही सीबीआय कडे द्यायचं कारण काय? तुम्ही जात ना सत्तेवर राज्यात, तर मग तुमच्या गृह खात्यावर तुमचा विश्वास नाही का पोलिसांवर? बोला गणेशजी. मी तुम्हाला प्रसादजी हे विचारलं याचं कारण तेच आहे की गोपाळराव तिवारींचं विश्लेषण मी शांतपणे ऐकत होतो आणि नेमकं त्यांना काय म्हणायचंय मला त्यांच्या विश्लेषणातनं अजूनही कळलेलं नाही. माझ्या जे लक्षात येतंय ते असं आहे की काँग्रेस अजूनही त्या धक्क्यातनं सावरलेली नाही की ऍक्सिडेंटल ज्याला सरकार बनणं म्हणतात तो प्रकार त्यांच्या बाबतीत झाला आणि ऍक्सिडेंटल ते सरकारच्या बाहेर गेले. ते अजूनही या भूमिकेत आलेले नाहीत की आम्ही आता विरोधी पक्षाच्या भूमिकेत आहोत. आणि आता जे या राज्याचे गृहमंत्री आहेत त्यांना जर कोणाला काही भेटायचं असेल, काय विषय असतील तर ते त्यांना भेटू शकतात. मुळात गोपाळ तिवारी जे सारखं म्हणतायत, तर गोपाळराव, अहो तुम्हीच तर आम्हाला म्हणताय ना की आम्ही केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर केला. अहो उलट ही यंत्रणा, अहो तिवारी थोडं ऐका, तुम्ही अजूनही स्थिर स्थावर झालेलं नाही तसं मला वाटतं. थोडं माझं ऐका, मी तुम्हाला डिस्टर्ब नाही केलं, थोडं माझं ऐका, मग आपण करू एकमेकांना. पण यामध्ये केस जर पुढे गेली असेल तर याचा शोध हा व्यवस्थित होत आहे. तुम्ही उलट खुश झाला पाहिजे. आता तुम्ही विरोधी पक्षात आहात तर तुम्हाला एक चांगली संधी आहे. आणि गोपाळराव, मी तुम्हाला आता सांगतो, तुम्ही जे आम्हाला किती जरी सांगितलं, आम्हाला शिवसेनेने प्रस्ताव पाठवला नाही पाठवला तरी बंद दाराआड अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात यांची चर्चा काय सुरू होती. सत्तेत जर नाही गेलो तर तुमचे 26 आमदारांनी काय भूमिका घेतली होती. अहो कधी ना कधी महाराष्ट्राला कळेल ना, सत्ताही कोणाला नको असते. तपशील तुमच्याकडे असेल तर गणेश खंडकर तुम्ही या कार्यक्रमात देऊ शकता. महाराष्ट्र पाहतो हा कार्यक्रम. नाही, कसं आहे प्रसादजी, आजचा जो विषय आहे ना, हा विषय तुम्ही खूप चांगला निवडला. हे किती जरी म्हणाले, यांनी अंगाला भस्म लावलं, यांनी लेपन जरी केलं तरी हे काही साधू नाही. तो हे काँग्रेस आहे. ही सत्तेसाठी कुठल्या थराला जाऊ शकते अख्ख्या देशानं गेल्या 70 वर्षात पाहिलेलं आहे. आणि गोपाळराव काय आम्हाला सांगतायत, आम्हाला प्रस्ताव दिला आणि मग आम्ही विचार केला. अहो गोपाळराव,
ज्या वेळेला हे नक्की झालं की 105 आमदार झालेत आता भाजपचे, जी. आणि त्यावेळेला उद्धव ठाकरेंना जे 2014ला नाही जमलं ते त्यांनी या वेळेला दुपारी 12 नंतर पहिली प्रेस घेतली तेव्हाच बोलले. आणि ते स्वाभाविक होतं, कारण संजय राऊत त्यावेळेला सिल्वर ओकवर होते आणि प्रतिक्रिया आली हे लोकांनी पाहिलं ना. पण या चर्चेला एका वेगळ्या आणखीन टप्प्यावरही न्यायचं आहे. मला पटकन मकरंद मुळे आणि सुशील कुलकर्णींना टप्प्याटप्प्यानं बोलतं करायचंय. मकरंद मुळे, आपण पाहिलं असेल की गेल्या 2.5 वर्षात मवियाच्या कार्यकाळात अनेक जण हजेरी लावायला यशवंतराव चव्हाणवर जायचे. मग आपण यशवंतराव चव्हाण हे बदल्यांचं केंद्र आहे असं म्हणायचं का? असा आरोप तर त्यावेळेला कोणी केला नव्हता. यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये बसून राज्याची सूत्र हलतात, प्रत्यक्षात मंत्रालय रिकामं पडलं, ही वस्तुस्थिती होती. पण तसे आरोप त्यावेळेला झाले का? नाही झाले. मग आता सागर बंगला वॉशिंग मशीन झालाय, हे बाळासाहेब थोरातांनी काढलेलं वक्तव्य हे कुठल्या शोधा आधारित आहे? नेमकं मला त्याच मुद्द्यावर येते की हा गेल्या 2.5 वर्षाच्या काळात सत्ताबाह्य केंद्रांकडे IAS आणि IPS अधिकारी जाताना आपण पाहिलेले आहेत. काय घडलंय ते पाहिलेलं आहे. त्यापूर्वी युपीएचा जो काळ होता आणि पंतप्रधान मनमोहन सिंग असताना युपीएच्या चेअरमनकडेही अशाच प्रकारे अधिकारी जायचे. त्यावेळी चर्चा होत होती. एक आपण जो सुरुवातीचा जो मुद्दा आहे तो लक्षात घेतला पाहिजे. पूर्वी काय होतं, भारतीय जनता पार्टीकडे कुठल्याही अन्य पक्षातला नेता गेला किंवा त्यांनी प्रवेश केला की तो मनुवादी आणि तो संकुचित व्हायचा आणि इकडे आला की तो सेक्युलर पुरोगामी व्हायचा. आता असं झालेलं आहे की आता सागर बंगल्याचा उल्लेख वॉशिंग मशीन असा केलेला आहे. आपण एक मुद्दा लक्षात घेतला पाहिजे. राजकीय प्रवक्त्यांनी त्यांची भूमिका मांडली पाहिजे. देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या राजकारणाचा पोत बदललेला आहे. भल्या भल्यांना धडकी भरवलेली हे मान्य केलं पाहिजे. म्हणजे त्यांच्यावर त्यांचे गुण मान्य करायचे की नाही हा चर्चेचा विषय असू शकतो बाकीच्यांचा, पण ते केलेलं आहे. आणि पुढच्या काळात महाराष्ट्राच्या राजकारणाचा एक मोठा संदर्भ बिंदू देवेंद्र फडणवीस हे राहणार आहेत. त्यामुळे जिथे जमेल जसं जमेल तिथे देवेंद्र फडणवीस यांचं टायर पंक्चर करणं हा सातत्याने उद्योग होणार. तो आज झाला असं समजू नका, तो आधीही झाला होता. आपल्या एक लक्षात घेतलं पाहिजे की त्यांची जात काढली गेली. आता यापुढे महाराष्ट्राच्या राजकारणात पेशवे छत्रपतींना वस्त्र देणार का, अशा प्रकारचं वक्तव्य केलं गेलं होतं. त्याचप्रमाणे मराठा मोर्चा आणि मराठा आरक्षणावरनं कोंडी करण्याचा प्रयत्न केला गेला होता. त्यांना आषाढीच्या पूजेला जाता आलं नव्हतं. हा सगळा प्रयत्न काय होता? हा काही केवळ राजकीय स्पर्धा किंवा तीव्र विरोध असा नव्हता. एक द्वेष होता. महाराष्ट्राचं राजकारण आम्हीच करू, केंद्रबिंदू आम्हीच राहू, यापुढे आम्ही ठरवेल ते हो. हा जो सगळा एक दीर्घकाळाचा प्रस्थापितांचं जे नेतृत्व होतं ते देवेंद्र फडणवीस यांनी मोडून काढलं, ते बदललं. आणि त्यातनंही देवेंद्र फडणवीस विरोधी एक मोहीम आहे. त्या मोहिमेचा एक टप्पा म्हणजे सागर बंगल्याला वॉशिंग मशीन म्हणणार. सुशील कुलकर्णी, पटकन आपल्यासाठीचा पुढचा प्रश्न माझा असा आहे की ज्या पद्धतीनं सागर बंगल्यापर्यंत हा विषय गेलाय, याच्या आधी पाहिलं तर तो फडणवीसांच्या पत्नीविषयी, फडणवीसांच्या मुलीविषयी बोलून झालेला आहे. आता ते परिवारापुरतं नाही राहिलं, आता ते त्यांच्या सरकारी कामकाजाविषयी आलंय आणि त्याला अधिक संवैधानिक पात्रता पावित्र्य देण्याचा प्रयत्न करण्यात येतोय. हे सगळं करून त्यांची प्रतिमा मलिन करून कोणाला काय मिळणार आहे? फडणवीसांची प्रतिमा मलिन करून महाराष्ट्राच्या राजकारणात कोणाला काय हवंय? हे त्यांना हवंय ज्यांच्याकडे भेटायला मुंबईचे पोलीस आयुक्त कोणतंही संवैधानिक पद नसताना जात होते. हे त्यांना हवंय ज्यांच्याकडे मुंबईचे सहपोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील रिपोर्टिंगला जात होते. ज्या तुम्ही आता ज्याचा उल्लेख केला आणि यापूर्वी तुम्हीच तो उल्लेख केला होता, फक्त एक राज्यसभा सदस्य असलेल्या शरद पवारांना ज्या पद्धतीनं सरकारी यंत्रणा रिपोर्ट करत होती त्या गोष्टीवर जसा आगडोम उसळलेला होता तसा उसळावा असं अपेक्षित आहे. हे तशाच त्याच चर्चा आता पुन्हा पुन्हा घडवल्या जात आहेत. हे तुम्ही आता सरकार आल्याबरोबर ज्या गोष्टी घडल्यात त्या बघा तुम्ही, ज्या त्यावेळेला घडल्या होत्या त्याच आताही घडतायत. म्हणजे अगदी सुरुवात अंबानीच्या घरापासून झाली होती, इथेही तेच झालंय. पुन्हा एकदा त्या दहीसरच्या माणसाला उचलून आणताना त्याच विषयाची सुरुवात झाली. ते सगळं पुन्हा केलं जात आहे. देवेंद्र फडणवीसांनी ज्या घटनांच्या आधारावर या सरकारला सोडून काढलं होतं तसं आता तेच मुद्दे समोर येत आहेत का हे बघितलं पाहिजे. मुळात देवेंद्र फडणवीस हे राज्याचे गृहमंत्री आहेत आणि त्यांच्या भेटीला राज्यात काम केलेल्या एखाद्या IPS अधिकाऱ्याने जाणं हे सिल्वर ओकवर नांगरे पाटलांनी जाण्यासारखं नाही आहे. ते गृहमंत्री आहेत, रिपोर्टिंगला त्या अधिकाऱ्याला तिथे जावंच लागेल. आणि तुम्ही वॉशिंग मशीन काय म्हणताय हो सागर बंगल्याला? मी तर सागर बंगल्याची देवेंद्र फडणवीसांनी लॉन्ड्री करावी
अशी मागणी करतोय. लॉन्ड्री या अर्थाने की नुसतं आपले कपडे सुशील नाही, कुलकर्णी हे लोकांचे तर तुम्ही कपडे पण एक ह्या पाऊल पुढे म्हणून निघून झाले. गेलात. सुशील कुलकर्णी, अहो इथे वॉशिंग मशीन म्हटलं ना वाद निर्माण झाला आणि तुम्ही तर सागर बंगल्याची लॉन्ड्री करावी म्हणताय, म्हणजे धुलाई कोणाची अपेक्षित आहे तुम्हाला? फडणवीसांनी लॉन्ड्री करावी आणि ही जी काही घाण आहे सगळी साठली आहे ना सगळ्यांच्या कपड्यामध्ये आणि वस्त्रांमध्ये, वेगवेगळ्या राजकीय वस्त्रांमध्ये, ती एकदा घेऊन साफ करून टाकावी, म्हणजे प्रश्न तरी मिटेल एकदाचा. म्हणजे तुमच्यावर कुणी काही बोललं, मुळात देवेंद्र फडणवीस गृहमंत्री आहेत हा भाग वेगळा. दुसरी गोष्ट, ज्या प्रकरणामध्ये त्या महिला अधिकाऱ्यांवरती गुन्हा दाखल आहे ना, त्या प्रकरणातले फडणवीस साक्षीदार सुद्धा आहेत. यांनीच देवेंद्र फडणवीसांना सहआरोपी करण्याचा प्रयत्न केला होता. बिलकुल. अहो तुम्ही असं कशी साखळी, तुमच्याकडे साखळी जुळतीये, तुम्हीच सांगताय ते साक्षीदार आहेत, तुम्ही त्यांना गृहमंत्री म्हणून मान्य केलंय, अशा अधिकाऱ्याचं भेटायला जाणं यात गैर ते काय? आणि जर याच्यावर एक गोपाळ तिवारींना उत्तर देण्याची संधी द्यावी लागेल. गोपाळ तिवारी, आतापर्यंत आपण वॉशिंग मशीन पुरते मर्यादित होतो, आता लॉन्ड्री पर्यंत विषय गेलेला आहे. समजा असं धरून चाला की त्या लॉन्ड्रीमध्ये अनेकांच्या कपड्यांमधला मूळ बाहेर यायला लागला, तर अडचण काँग्रेसमध्ये कोणाला होणार आहे का? काँग्रेसला इतरांची झालेली अडचण हवी आहे म्हणून तुम्ही देवेंद्र फडणवीसांना चावी मारताय? नाही नाही, हे बघा, वॉशिंग मशीन म्हणजे आरोप निघणे, बरोबर. आता आरोप ज्यांच्यावर आरोप केले ते यांच्या सरकारमध्ये गेले तर स्वच्छ होतात. मग ते भावना गवळी असो किंवा अजून शिरसट असो किंवा ते यामिनी जाधव असो आणि ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना, प्रताप सरनाईक असो. आता तुम्ही मला फार बरं झालं, अगदी सुशील कुलकर्णी, हाच मुद्दा मला विचारायचा होता. अगदी गोपाळराव, खूप कौतुक तुमचं या भूमिकेच्यासाठी. आम्हाला जरा पुरावे पण दाखवता का? ज्यांची आता नावं घेतली ना त्यांच्यावरचे आरोप गेले, ही सगळी माणसं आता सत्ता बदल झाल्याच्या नंतर निष्कलंक झाली, याचा एखादा पुरावा तरी सांगा. ऐका ना प्रसादजी, थोडस चर्चेचा एक संस्कार आणि हे या पद्धतीने होऊन द्या. ऐका हो, असं हे सगळे आरोप कोणी केले? ते किरीट सोमय्यांनी केले. तुम्हीच त्यांच्यावर प्रताप सरनाईक, ते दाखवू का व्हिडिओ? माझ्याकडे आहेत सगळे, काढून दाखवतो. काय काय बोलले सरनाईकांबद्दल, भावना गवळी बद्दल, हे 8 दिवसात 15 दिवसात आत जाणार, ते जाणार. अहो तुम्ही आता एक सांगतो की तुम्ही म्हणताय त्या ठिकाणी एवढा आटापिटा करून गेलं. अहो हे असुसलेले नव्हते, हे सरकार सुप्रीम कोर्टात गेले तेव्हा महाविकास आघाडीचं सरकार झालं. तोपर्यंत पार्टीचा शपथविधी घेतला होता ना, त्यांच्यावर तुम्ही ढीगभर गाडीभर जलसिंचन घोटाळ्याचे पुराव्याचे आरोप केले होते, ते दादांत खोटे निघाले. आपण याचाच अर्थ येतो, कारण तुम्ही पाटे शपथविधीसाठी तयारी केली आणि जेव्हा सुप्रीम कोर्टात गेले, ऐका, पृथ्वीराज चव्हाण आणि अनिल देसाई खासदार जेव्हा सुप्रीम कोर्टात गेले आणि त्या हॉटेलमध्ये जेव्हा बहुमत सिद्ध केलं, त्या ठिकाणी दाखवून दिलं टीव्हीवर, त्या दुसऱ्या दिवशी त्यांनी टेस्ट घ्यायला सांगितली. त्यामुळे त्यांनी अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसांनी राजीनामा देऊन मागे पावलं घेतली आपली. आणि गोपाळराव, तुम्ही मुद्द्याला चिकटावं एवढीच माझी नम्र विनंती आहे आपल्याला. गोपाळराव, तुम्ही मुद्द्याला चिकटून राहा. याविषयी बोलले नव्हते का? गोपाळराव, आपण वॉशिंग मशीन म्हणता ना सागर बंगल्याला, आपण सागर बंगल्याला वॉशिंग मशीन म्हणता, देवेंद्र फडणवीसांना क्लीन चिट मुख्यमंत्री म्हणता. मला सांगा, आपण या वॉशिंग मशीन मध्ये धुतले गेलेले आणि स्वच्छ झालेले कुठले कपडे पाहिले? अहो ते तर त्यांनीच तर जाहीर आरोप केलेलेच ना. ईडी कुणाच्या मागे लागली होती ते पण. आता म्हणजे हा विस्मरणाचा रोग आपल्याला कुणाला झाला का काय? अहो आता किती जणांच्या मागे ईडी लागली होती, ते सगळे त्यांच्याकडे शिंदे गटातनं जाऊन पावन झाले. मग याच्यावर एक गणेश खंडकरांना थेट प्रश्न विचारण्याची गरज आहे. या मुद्द्याला थेट गणेश खंडकरांपर्यंत नेण्याची गरज आहे. गणेश खंडकर हा आरोपही काही नवा नाही. आता आरोपाचा तडका वेगळा आहे. आरोपाला एक फोडणी फक्त वॉशिंग मशीन शब्दाची मिळालेली आहे. अन्यथा हे आरोप सातत्यानं होत राहिलेले आहेत की जो काही तुमच्या विरोधात जातो त्या माणसाच्या मागे तपास यंत्रणा लागतात. तो तुम्हाला शरण आला की मग तो पावन होतो. आपल्याला आठवत असेल, एक पूर्वी महाराष्ट्रामध्ये पतित पावन संघटना होती. हे आता असलं काही प्रकरण आहे का? प्रसादजी, तुमच्या मागे गोपाळ तिवारींचाच आवाज जास्त येतोय. आता येणार नाही. गोपाळ तिवारी तुम्हाला ऐकतायत. गोपाळराव, ऐकूया आपण जरा. जी गणेशजी, आपण बोलताय.
प्रसादजी प्रश्न विचारा, कारण त्यांचाच आवाज जोरात आहे. अच्छा, गोपाळ तिवारी, मला मी प्रश्न विचारला होता, तो खडकरांपर्यंत पोहोचला नाही. परत एकदा विचारतो. मी असा संदर्भ दिला की जो कोणी भारतीय जनता पार्टीचा विरोधक असतो, गणेश खंडकर, तो भारतीय जनता पार्टीला शरण आल्यावर पावन होतो का? बोला गणेश. प्रसादजी, यामध्ये एक बाब मी अतिशय मोकळेपणानं स्पष्ट करू इच्छितो, आणि गोपाळराव, हे तुम्ही नीट ऐकून घ्या. तुमच्या काँग्रेस पक्षालाही हे व्यवस्थित तुम्ही समजावून सांगा. केंद्रीय यंत्रणा हे त्यांचं काम त्यांच्या पद्धतीनं करत असतात. हे जेव्हा तुम्ही सत्तेवर होतात तेव्हा तुम्ही लोकांना समजून सांगत होता. आता नीट लक्षात घ्या, या देशामध्ये ज्या ज्या ठिकाणी आरोप होत आहेत, प्रत्यारोप होत आहेत, धाडी पडतायत, काल परवा जालन्याचं उदाहरण तुमच्या डोळ्यासमोर आहे. तुम्ही ज्यांचा उल्लेख करतायत, त्यावेळेला प्रसादजी मी एकच वाक्य या संदर्भातलं सांगेन की या संदर्भातले जे आरोप झाले, त्यानंतर या महाराष्ट्रात ज्या पद्धतीनं कारवाया सुरू आहेत, गव्हाड सापडतायत, यापैकी कोणाची तरी चौकशी थांबली, आम्ही यांना क्लीन चिट दिली, हे विषय बंद केले, असं आमच्या वतीनं कुणी बोललेलं गोपाळराव तिवारी तुमच्याकडे जर असेल तर तुम्ही मागाशी जे क्लिप आणि माझ्याकडे व्हिडिओ जे सांगत होतात, हे काहीतरी एकदा जनतेला सांगा. केंद्रीय यंत्रणा त्यांच्या पद्धतीनं काम करत असतात, किमान त्यांच्यावर तरी विश्वास ठेवा. गणेशजी, एकच मिनिट. पण गणेशजी, मला आपल्या वक्तव्यामध्ये हस्तक्षेप करून विचारायचं आहे की जी माणसं काल परवापर्यंत ईडीच्या चौकशांना सामोरी जात होती, ती आता तुमच्या सोबत आल्याच्या नंतर ईडीनं त्यांना क्लीन चिट दिलीये का? त्यांच्या मागचं चौकशीचं शुक्ल काष्ठ थांबलेलं आहे का? अजिबात नाही. तर त्यांचा विषय ना, ईडी त्यांचं प्रकरण बघेल. ईडी काही भारतीय जनता पार्टीची शाखा नाहीये प्रसादजी. हे यांनी कितीही जरी सांगितलं, आमचा काय संबंध? आम्हाला आज जरी चुकीचं वाटलं तर आम्ही बोलणार ना. अहो, जे चुकीचं आहे ते बोलायला काय आम्ही आज तुम्ही आमच्यावर ज्या पद्धतीने आरोप करतायत, प्रसादजी कसं आहे बघा, मी तुम्हाला आज एक बाब, मला तुम्ही वेळ दिलात तर मी 2 मिनिटं बोलू इच्छितो. जी, बोला. आज जो तुम्ही विषय घेतलाय, या विषयाला धरून काँग्रेसचे प्रवक्ते कधीही बोलणार नाहीत. याचं कारण असं आहे की एवढी वर्ष या महाराष्ट्रामध्ये ज्यांनी सत्ता उपभोगली, ज्यांनी सत्ता चालवली, थेट गाव पातळीपर्यंत स्वतःची सत्ता राबवली, त्यांना सुद्धा जे शक्य झालं नाही. आता चर्चेत राजकीय विश्लेषकांनी सांगितलं की बघा, 5 वर्ष सलग मुख्यमंत्री राहणं, त्याच्यानंतर आता ज्यावेळी त्यांनी विरोधी पक्षात बसले, अहो अख्खा अधिवेशन, सोशल मीडिया असो, तुमची टीव्ही न्यूज चॅनल असो, अहो मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांपेक्षा हे फडणवीस चालवत होते, असा लोकांचा समज होईपर्यंत ही परिस्थिती आहे. आणि या महाराष्ट्रामध्ये जे ज्यांना आपण म्हणजे आता असं आहे की या राजकारणाचा तो पोत आहे, कात्रजचा घाट किंवा धोबी पछाड किंवा गोपाळ तिवारी, तुमच्या राम प्रधानांचा शरद पवारांनी केलेला पराभव, हे राजकारण तुम्ही पाहत होता. आता महाराष्ट्राचं राजकारण हे वेगळ्या टप्प्यावरती येऊन थांबलेलं आहे आणि हे तुम्हाला सहन होत नाहीये. हे तुम्हाला गोपाळ तिवारींना संधी देण्याची गरज आहे. एक पटकन गोपाळ तिवारींना संधी देतो. गोपाळराव, काय सहन होत नाही, काय सांगता येत नाही? हे बघा, त्या भाजपच्या आम्ही आदर करत होतो. नितीन गडकरींची स्तुती 19 मध्ये मोदींच्या समोर सोनियाजींनी केली होती. त्या भाजपचा आम्ही आदर करत होतो, ज्या अटलजींनी विरोधी पक्षाचं, आता बोलून द्या ना, मध्ये कशाला बोलतात, त्या भाजपचा आम्ही देखील आदर करत होतो. परंतु त्याला एक नैतिकतेची चाड होती, संविधानिक मूल्यांची जाण होती आणि अशा पद्धतीने छिनाछपटी, ओरबड लुटून सत्ता काबीज केली नाही. एकीकडे सांगायचं शिंदे गटाचं आमचं काही घेणं देणं नाही, चंद्रकांत पाटील म्हणतात तो त्यांचा अंतर्गत पक्ष आहे, देवेंद्र फडणवीस म्हणतात ते त्यांचा अंतर्गत पक्ष आहे. अरे एकनाथ शिंदे घट विधानसभेतच बोलायला लागले, रात्री 12 नंतर पहाटे 12च्या आत सगळे उठायच्या आत आम्ही भेटायचो. इकडे अपूर्वा बहिणी स्वतः म्हणतायत की देवेंद्रजी वेळ बदलून यांना भेटायला जायचे. एवढी आगतिकता का तुम्हाला ही सत्ता ओरबडायची? आणि या ठिकाणी एक मात्र, आणि बिहारमध्ये म्हणायचं विश्वासघात. अरे वा, कमाले. अरे 2.5 वर्ष राहिले तुम्हाला, कारण जलसिंचन भ्रष्टाचार, त्या ठिकाणी जस्टिस लोया प्रकरण, तुमच्या अंगाशी येणारे प्रकरण आहेत, तिथे गांभीर आहेत, त्या ठिकाणी अनेक गोष्टी आहेत.
त्याची तुम्हाला भीती आहे म्हणून तुम्ही हे सत्कार येन केन प्रकारानं पाडायचं होतं. त्यामुळे ठीक आहे. त्याच्यात तुमचा याचा एक मुद्दा हा त्यांच्या इमेजला अर्थात देवेंद्र फडणवीसांच्या प्रतिमेला खराब करण्याचा पण होता. वेळेची मर्यादा आहे. गोपाळराव, एक छोटीशी आठवण आपल्याला एवढीच करून देतो की पटकन एका विश्रांतीची गरज आहे. चर्चेतल्या एका टप्प्यात आपण इथे थांबत आहोत. एक छोटीशी विश्रांती घेतो, लगेचच परत येतो लक्षवेधीच्या पुढच्या भागात.